आपलं सर्वांचं स्वागत. मित्रो, आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावर चर्चा करत आहोत. आजचा विषय आहे सामाजिक क्रांतीचे जनक तथागत बुद्ध. बाबासाहेबांना एकदा बाबासाहेब असे बोलले की मला जर कोणी प्रश्न केला की तुमच्या स्वप्नातील आदर्श समाज म्हणजे काय, त्याची व्याख्या काय कराल, तेव्हा बाबासाहेब म्हणतात की असा समाज ज्या समाज व्यवस्थेची रचना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांवर आधारित असेल. बाबासाहेबांनी असं का म्हटलं? याचा अर्थ की 2500 वर्षापूर्वी किंबहुना त्या 3500 वर्षापूर्वी या देशामध्ये याच मूल्यांवर आधारित समाज व्यवस्था होती. परंतु 3.5 वर्षानंतर म्हणजेच विदेशी आर्य ब्राह्मणांच्या आक्रमणानंतर या देशातील व्यवस्था ही नष्ट झाली आणि विषमतेवर आधारित अशी व्यवस्था विदेशी आर्य ब्राह्मणांनी निर्माण केली. बाबासाहेबांनी या लढ्याला म्हणजे जेव्हा क्रांती झाली, प्रतिक्रांती झाली, क्रांती झाली, प्रतिक्रांती झाली, अशा या लढ्याला बाबासाहेब म्हणतात की भारताचा इतिहास दुसरं तिसरं काय नसून क्रांती प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. काय क्रांती आणि काय प्रतिक्रांती? तर क्रांतीची बाजू अशी की जो विचार समानतेवर आधारित आहे, मानवी मूल्यांवर आधारित आहे, ज्या व्यवस्थेमध्ये बंधुभाव आहे, असा समाज म्हणजेच बाबासाहेबांना आणि बुद्धांना अपेक्षित होता. तो समाज निर्माण करण्यासाठी बुद्धाने प्रथमतः भारतामध्ये ही व्यवस्था पुनर्स्थापित केली. मी सांगितल्याप्रमाणे 3500 वर्षाच्या आधी या देशामध्ये ती व्यवस्था होती, ज्याला आपण इंडस सिव्हिलायझेशन, मूलनिवासी सभ्यता असं म्हणतोय. ही मूलनिवासी सभ्यता जगामध्ये अशी समृद्ध अशी व्यवस्था होती. मी सांगितल्याप्रमाणे की आर्यांच्या आक्रमणानंतर ती तहस-नहस झाली आणि बुद्धाला सामाजिक क्रांती पुनर्स्थापित करावी लागली. म्हणूनच बुद्धाला सामाजिक क्रांतीचे जनक असं म्हटलं गेलेलं आहे. आणि हा विचार बुद्धाचा केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही, संपूर्ण जगामध्ये या विचाराला लोकांनी स्वीकारलं. आणि ज्या लोकांनी स्वीकारलं, ज्या समाजाने स्वीकारलं आणि ज्या देशाने स्वीकारलं, ते देश समृद्ध झाले, तो समाज समृद्ध झाला आणि ती व्यक्ती समृद्ध झाली. हा इतिहास जेव्हा बाबासाहेब बघतात, पण बाबासाहेबांच्या काळामध्ये काय अवस्था होती तर आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांनी फॉरेनला जाऊन जे शिक्षण घेतलं त्याच्यामधून बाबासाहेबांची जी बुद्धिमत्ता, प्रखर बुद्धिमत्ता म्हणूया, त्या आधारावर बाबासाहेबांच्या असं लक्षात आलं की या देशामध्ये माणसाला माणूस पण दिला गेलं नाही, त्यासोबत विषमतेचा व्यवहार केला जातोय. आणि म्हणून बाबासाहेबांना असं अपेक्षित होतं की या देशामध्ये ती मानवी मूल्यांवर ती मानवी मूल्यावर आधारित अशी समाज व्यवस्था निर्माण व्हावी. आणि 1935ला बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर त्यांनी ते सिद्ध केलं. बाबासाहेबांनी 1956ला धर्मांतराची दीक्षा घेतली, धर्मांतराची घोषणा केली आणि 56ला दीक्षा घेतली. आणि त्या धम्माच्या आधारावर आणि संविधानाच्या आधारावर बाबासाहेबांनी परत तो प्रयत्न केला जो 2500 वर्षापूर्वी बुद्धाने केला होता. हा विचार पुढेही घेऊन जायचा असेल, हा धम्म पुढेही घेऊन जायचा असेल, तर आम्हाला एकूणच बुद्धाच्या सामाजिक क्रांतीच्या संदर्भात विचार करायला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आणि नंतर 56ला बाबासाहेबांनी जी दीक्षा दिली आणि आमच्यात माणूस पण आणलं, त्या संदर्भातही आम्ही विचार केला पाहिजे. केवळ विचारच नव्हे तर त्याचा प्रचार प्रसार सुद्धा केला पाहिजे. या देशामध्ये संविधानाच्या आधारावर बाबासाहेबांनी जो प्रयत्न केला, तोच प्रयत्न बुद्धाच्या धम्माच्या आधारावरही आपल्याला करणं शक्य आहे. आणि त्यासाठी प्रचारकाची भूमिका महत्वाची असते. आज आपण असे प्रचारक या ठिकाणी बोलावलेले आहेत की ते बुद्धाला अनुसरतात, त्याच्या धम्माला अनुसरतात आणि संघाला सुद्धा अनुसरतात. ते म्हणजे अमित मेधावी सर. अमित मेधावी सर MNTच्या या सम्यक चर्चेमध्ये आपलं स्वागत करतोय.
तुम्हाला धन्यवाद देतोय की आपला अमूल्य वेळ या ठिकाणी आम्हाला दिलाय. अमित मेधावी सर हे कोल्हापूरचे, ते साहित्यिक आहेत, त्याचबरोबर बौद्ध धम्माचे अभ्यासक आहेत. अभ्यासाबरोबरच प्रचार आणि प्रसार यावर त्यांची मोठी भिस्त आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपण त्यांना या ठिकाणी पाचारण केलंय. आपल्याला त्यांच्याकडून जाणून घेऊया की बुद्धाची सामाजिक क्रांती काय आहे, ती जगभर कशी पसरली, नंतर जी बदल झालेले आहेत, स्थित्यंतरे झालेले आहेत, ते बाबासाहेबाच्या काळापर्यंत कसे कसे होत गेलेत, बाबासाहेबाला परत का गरज भासली आणि पुढे 56 नंतर आम्ही काय केलंय, पुढे काय अवस्था असेल, या संदर्भात आपण त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत. सर, परत एकदा MNTच्या वतीने आपलं स्वागत करतोय. बुद्धाचा इतिहास, जय भीम. जय भीम सर. बुद्धाचा धम्म समजून घेण्यापूर्वी बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की देशाचा इतिहास हा क्रांती प्रतिक्रांतीचा इतिहास आहे, आपण कसं विश्लेषण कराल मेधावी सर? मेधावी सर, माझा आवाज सरांपर्यंत पोहोचत नाही बहुतेक. सर, आवाज येतो माझा? हा सर, आला आवाज. हो, येतोय येतोय. हा, जी येतोय सर आवाज. मी जे म्हटलंय त्याचं स्पष्टीकरण द्याल? हा, सुरुवातीला सर्व लोकांचं मी स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो की MNT न्यूज नेटवर्कच्या वतीनं आज सम्यक धम्मचर्चा घडत आहे. आणि आपण जसं म्हणालात की तथागत बुद्धांचा जो मार्ग आहे तो केवळ भारतीयांसाठीच नाही तर जगातल्या प्रत्येक मानवासाठी तो मार्ग अतिशय महत्वाचा आहे. त्यांच्या जगण्यामध्ये जर बदल घडवून आणायचा असेल, त्यांच्या जगण्यामध्ये जर नवी क्रांती घडवून आणायची असेल, तर तथागत बुद्धांनी जो दिलेला मार्ग आहे तो मार्ग समजून घेणं आणि त्या मार्गावर चालणं हे अतिशय महत्वाचं आहे. भारताच्या संदर्भात बोलायचं झालं तर बाबासाहेबांनी स्पष्टपणे असं म्हटले की या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून तो नागांचा आणि ब्राह्मणांचा संघर्ष आहे, किंवा विशेषतः बौद्धांचा आणि ब्राह्मणांचा संघर्ष आहे. ही एक श्रमण परंपरेची मंडळी आणि दुसरी ब्राह्मण परंपरेची मंडळी, या दोघांमधला जो संघर्ष आहे तो संघर्ष म्हणजे भारतीय समाजाचा इतिहास आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये बुद्धांना समजून घेत असताना एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की बुद्धांना सिद्धार्थ गौतमांना बोधीप्राप्तीपूर्वी आदल्या दिवशी काही स्वप्न पडलीत. म्हणजे आपण ज्या गोष्टींचं चिंतन करतो तेच आपल्या स्वप्नामध्ये येत असतं. अशी 5 स्वप्न त्यांना पडलेली होती आणि त्या 5 स्वप्नांपैकी 4थं स्वप्न असं होतं की 4 वेगवेगळ्या रंगाचे पक्षी त्यांच्या पायाजवळ येत आहेत, त्यांच्या जवळ येत आहेत, त्यांच्या अंगाखांद्यावरती येत आहेत आणि ते 4 वेगवेगळ्या रंगाच्या पक्ष्यांचा रंग जो आहे तो रंग बदलतो आणि ते पांढरे शुभ्र पक्षी बनतात. हे 4थं स्वप्न तथागत बुद्धांचं होतं. त्या स्वप्नाचा अन्वयार्थ असा आहे की क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र या 4 वर्णातले लोक त्यांच्या जवळ येतील आणि ते वर्णबाह्य होऊन एक समतेच्या वातावरणामध्ये राहतील, ते पांढरे शुभ्र होतील, शुद्ध होतील. हे स्वप्न होतं. म्हणजे ज्या माणसाला बोधीप्राप्तीपूर्वीच असं स्वप्न पडलेलं होतं की या देशामध्ये समता निर्माण होईल असा विचार आपण प्रकाशित करणार आहोत. त्या माणसानं उरलेल्या आयुष्यामध्ये जे काम केलं असेल ते किती प्रभावी असेल हे आज आपण पाहणार आहोत. आणि भारत, हा बोला. म्हणजे भारतालाच ती गरज आहे अशातला भाग नाही. भारतामध्ये जरी चातुर्वर्ण्य व्यवस्था असली किंवा विषमतेची व्यवस्था असली तर संपूर्ण जगामध्ये मात्र अशी व्यवस्था नाहीये. पण त्या जगातल्या प्रत्येक देशाचे, प्रत्येक समूहाचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं निश्चितच बुद्धांच्या धम्मामध्ये आहेत, हे मात्र नक्की. पूर्वी आपली जी प्रस्तावना झाली त्यामध्ये मी असं म्हटलेलं आहे की या देशामध्ये ही मानवी मूल्य होती, बुद्धाच्या 1000 वर्षापूर्वी सुद्धा ती होती. नंतर आर्य आक्रमणाच्या नंतर ती जी मूल्य आहे ती नष्ट झाली किंवा त्या ठिकाणी नवीन त्यांची जी मूल्य होती ती स्थापित झालेली आहे.
म्हणूनच बुद्धाला हे करावं लागलं काय, किंवा याविषयी तुमचं काय मत आहे की आर्य ब्राह्मणांच्या आक्रमणानंतरची काय पोझिशन होती, काय स्थिती होती या देशाची? नाही, तुम्ही जे म्हणालात ते अगदी योग्य आहे की बुद्धपूर्व परंपरा पण आपण जेव्हा पाहतो, तथागत बुद्धांच्या काळातच आपण असं पाहतो की 62 प्रकारचे वेगवेगळे मतप्रवाह होते. विशेषतः 62 जी पंथ आपण त्यांना म्हणू. आणि त्यानंतर तथागत बुद्धांनी स्वतःचा एक मार्ग प्रकाशित केला. पण तो करीत असताना त्यांच्या पाठीमागून एक जो वारसा चालत आलेला आहे समतेचा, कारण आपण पाहतो की त्यांच्या पूर्वीही श्रमण परंपरा चालत आलेली होती. आणि स्वतः तथागत बुद्धाने असं म्हटले की मी पूर्व परंपरेचाच अनुयायी आहे. आणि जेव्हा आपण एक गाथा म्हणतो त्रिरत्न वंदनेमध्ये, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता पचुपन्नाच ये बुद्धा अहं वंदामी सब्बदा. म्हणजे पूर्वी जे बुद्ध झालेले आहेत, आता जे बुद्ध आहेत आणि भविष्यामध्ये जे बुद्ध बनतील, त्या सगळ्यांची मी वंदना करतो. ही गोष्ट ही प्रतीत करते की ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सिद्धार्थ गौतमांचा जो प्रवास दिलेला आहे की ते भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये गेले, आलार कालमांच्या कडे गेले, उद्दक रामपुत्तांच्याकडे गेले, ही ती परंपरा आहे. त्या काळामध्ये ही जुन्या परंपरेचे काही लोक त्या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करीत होते. तथागत सिद्धार्थ गौतमांची जी राजधानी होती शाक्यांची, ती कपिल वस्तू होती. आणि सांख्य दर्शनाचे प्रवर्तक जे कपिल मुनी आहेत, त्यांच्या नावानच ती जी कपिल वस्तू नगरी आहे ती आपल्याला तिथं दिसते. याचा अर्थ ही जी श्रमणांची पूर्व परंपरा आहे त्याचा वारसा तथागत बुद्धांना मिळालेला आहे. बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे ग्रंथामध्ये की कपिल मुनींच्याकडून सांख्य दर्शनाकडून तथागत बुद्धांनी 3 गोष्टी घेतलेल्या आहेत. त्यामधली पहिली गोष्ट आहे की सत्य हे पुराव्यांनी सिद्ध करता येतं, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, ईश्वर नावाची गोष्ट अस्तित्वात नाही, तर्कानं किंवा कोणत्याही युक्तिवादानं किंवा कोणत्याही पुराव्यानं ते सिद्ध करता येत नाही, ही एक गोष्ट. आणि तिसरी एक गोष्ट घेतली ते म्हणजे जगामध्ये दुःख आहे. या 3 गोष्टी सांख्य दर्शनातून सिद्धार्थ गौतमानी घेतल्याचं बाबासाहेबांनी नोंदवलेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट आहे की सिद्धार्थ गौतमांच्या काळामध्ये, तथागत बुद्धांच्या काळामध्ये त्यांनी जरी इतका मोठा मार्ग प्रशस्त केला असला तरी पाठीमागून जी परंपरा चालत आलेली आहे, विशेषतः श्रमण परंपरा, त्या परंपरेचे ते पाईक होते, हे मात्र नक्की आहे. जे जे श्रमण परंपरेचे ते पाईक होते हे खरं असलं तरी दुसरा मुद्दा असा निर्माण होतो की हा प्रचार आणि प्रसार जेव्हा बुद्धाने समस्त भारतवर्षात त्या काळातल्या आणि त्यानंतरही विश्वामध्ये हा जो प्रचारित आणि प्रसारित झालेला हा विचार होता, धम्म होता, त्यांच्या धम्माच्या किंवा सामाजिक क्रांतीचं एकूण काय सूत्र होतं, काय सांगाल आपण? तथागत बुद्धांच्या काळातली जर परिस्थिती आपण ध्यानामध्ये घेतली तर ढोबळमानानं किंवा काही मोजक्या गोष्टी आपण सांगायच्या म्हटल्या तर वेद प्रामाण्य ही एक गोष्ट त्या जनजीवनामध्ये फार प्रभावी होती की वेदांमध्ये सांगितलेल्या गोष्टी प्रमाण मानायच्या. म्हणजे वेदांमध्ये याचा अर्थ असा नाही, आज लोकांना असं वाटतं की 3 ग्रंथांमध्ये किंवा 4 ग्रंथांमध्ये काहीच लिहिलेलं आहे, तितक्याच गोष्टी महत्वाच्या आहेत, असं नाही. वेद, ब्राह्मणे, आरण्यके आणि त्यानंतरची उपनिषदे यांचा लोकांवरती प्रभाव होता. त्याचबरोबर वैदिक धर्मसूत्रांचा लोकांवरती प्रभाव होता. मनुस्मृती सारख्या स्मृतींचा लोकांवरती नंतरच्या काळामध्ये प्रभाव पडल्याचं आपल्याला दिसतं. त्या काळातली जी वेदांना प्रमाण मानणारी व्यवस्था होती ती एक त्या काळामध्ये प्रभावी होती. 4 वर्ण जे आहेत ते 4 वर्ण म्हणजे आदर्श समाज व्यवस्था आहे असं लोकांच्या मनावरती बिंबवलेलं होतं. स्त्रियांना हा कोणत्याही प्रकारचे अधिकार नाहीत, अशा प्रकारची एक व्यवस्था होती. विशेषतः या जो आध्यात्मिक मार्ग आपण त्याला म्हणू किंवा ग्रहत्यागाचा मार्ग म्हणू, त्या मार्गामध्ये स्त्रियांना पुरुषांनी इतकं स्थान नव्हतं असं आपल्याला दिसेल. आणि यज्ञ परंपरा होती, सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे की यज्ञाची परंपरा होती. इथं काहीतरी कर्मकांड केलं तर तिथं आपल्याला स्वर्गप्राप्ती होईल किंवा आपलं कल्याण होईल असं मानणारी ही व्यवस्था होती. या काळामध्ये तथागत बुद्धांचा आपण पाहतो की उदय झालेला आहे. ते जे इसवी सनाचं 5वं आणि 6वं शतक जे आहे ते एक मानवी जीवनाला जागृत करणारं शतक आहे असं आपण पाहतो. आणि तथागत बुद्धांच्या जीवनाचं किंवा त्यांच्या एकंदरीत प्रवासाचं एक सूत्र होतं. त्यांनी असं भिक्खूंना म्हटलेलं होतं, स्वतः ते बोधीप्राप्त झाले त्यानंतर त्यांनी भिक्खूंना प्रशिक्षण दिलं 60 लोकांना आणि ते म्हणतात की मी आता बंधमुक्त झालेला आहे.
आणि तुम्ही सुद्धा आता बंधमुक्त आहात. आणि पुढे ते म्हणतायत की चरत भिक्कवे चारिकंग बहुजन हिताय बहुजन सुखाय अत्ताय हिताय लोकानुकंपाय. लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, बहुजनांच्या हितासुखासाठी भिक्खूनो तुम्ही चारिका करा. आता हे करत असताना त्यामधलं एक महत्वाची गोष्ट ती होती की बुद्धांनी मनावरती काम केलेलं आहे. हे जे विषमतेची बीज आहेत किंवा तृष्णेची बीज आहेत, एखाद्याला आपण कमी लेखण्याची जी बीज आहेत ती मनामध्ये आहेत. तर ती मनातली बीज जेव्हा काढून टाकली जातात तेव्हा माणूस शुद्ध बनतो, प्रबुद्ध बनतो, आणि त्यानंतर मग तो बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी काम करायला सुरुवात करतो. कारण त्या काळातला एक नारा असा होता, गो ब्राह्मण हिताय. आणि तथागत बुद्धांनी मात्र दुसरा नारा दिला, तो बहुजन हितायचा होता. अनेक लोकांच्या कल्याणासाठी आपण पोहोचलं पाहिजे. ते पोहोचत असताना स्वतः प्रशिक्षित असलं पाहिजे, ही गोष्ट फार प्रकर्षानं समजून घेतली पाहिजे. समाजाचं परिवर्तन करीत असताना कार्यकर्त्यांनी स्वतःला प्रशिक्षित करणं खूप आवश्यक आहे. आपण जर प्रशिक्षित बरोबर. नसू तर इतरांना आपण प्रशिक्षित करू शकत नाही. तर स्वप्रशिक्षण घेणं, स्वतःमध्ये बदल घडवून आणणं आणि तो बदल समाजापर्यंत पोहोचवणं, हे त्या क्रांतीचं सूत्र होतं. ते धन्यवाद सर. ही सगळी क्रांती करत असताना त्यामध्ये आणखी एक महत्वाचा एक पार्ट आहे, तो म्हणजे संघटनेचा, ज्याला आपण संघ म्हणतोय. बुद्धाला असं समजलं, आता तुम्ही जे सांगितलेलं आहे यज्ञ वगैरे, तर बुद्धाला वाटलं की मी एकटा यांच्यापर्यंत जाऊ शकणार नाही किंवा यांना एकटं मी सांगू शकणार नाही, कारण माझ्याही मर्यादा आहेत. कशाच्या? तर माझे एक माणूस म्हणून माझ्या मर्यादा आहेत. अशा वेळेला बुद्धाने एक संघाची स्थापना केली. आजच्या भाषेत त्याला आपण संघटना म्हणू, संघ म्हणूया. आणि तुम्ही सांगताय त्याप्रमाणे की जे प्रचारक होते ते आधी प्रचारकांना समजलं पाहिजे. त्यावेळेच्या त्या संघाची म्हणजे बऱ्याच ठिकाणी असा उल्लेख केलेला झालेला आहे. तुकडोजी महाराजांनी पण म्हटलेलं आहे की हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर. त्याचं कारण आहे का प्रचार प्रभावशाली. जो प्रचार आहे तो प्रभावशाली करण्यासाठी बुद्धाचे जे प्रशिक्षित भिक्खू संघ होता, याविषयीच काय आपलं अध्ययन आहे, काय आपलं वाचन आहे, काय चिंतन आहे? मगाशीच जसं मी म्हटलो की त्यांनी बहुजनांच्या हितासुखासाठी चारिका करा असं भिक्खूंना ज्या वेळेला सांगितलं, त्यावेळेला एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली होती की एका दिशेला एक जणच जा. म्हणजे ते तथागत बुद्ध आणि 60 भिक्खू होते, ते एका दिशेला एक जण गेल्यामुळे काय झालं, 60 लोक 60 दिशेला जाऊ शकलीत. समजा एका दिशेला जर दोघे गेले असते तर 30 ठिकाणी धम्म पोचला असता. एका ठिकाणी जर तिघे गेले असते तर 20 ठिकाणी धम्म पोचला असता. पण 60 दिशेनी 60 लोकांना पाठवलं आणि आपण एका दिशेनं गेले. ही त्यांच्यामधली एक सूत्रबद्धता होती किंवा लोकांपर्यंत विचार पोहोचवण्याची धडपड होती, हे आपण पाहतो. आणि तथागत बुद्धांनी जो संघ स्थापन केला, तो संघ न्याय मार्गावरती चालणारा होता, सरळ मार्गावरती चालणारा होता. लोकांनी त्यांना दान द्यावं, लोकांनी त्यांना नमस्कार करावा, अशा प्रकारचा तो संघ होता. आणि आपण पाहतो की ती एक सूत्रबद्ध पद्धती होती. ती वेल प्रशिक्षित म्हणजे वेल ट्रेंड लोक होती आणि ती प्रशिक्षणाची पद्धती तथागत बुद्धांनी घालून दिलेली होती. आपण पाहतो की पौर्णिमा, अमावस्या आणि 2 अष्टमी ज्या महिन्यामधल्या येतात, त्या काळामध्ये भिक्खू संघ विहारामध्ये बसून विनयांचं उच्चारण करतो, विनयांची पडताळणी करतो आणि स्वतः काही विनयाचा भंग झालेला आहे का, झालेला असेल तर आपल्या वरिष्ठ आचार्यांपुढे त्याची पापदेशना करतो आणि मग आणखी नव्या निश्चयानं त्या धम्ममार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कार्यकर्त्याला टप्प्याटप्प्यानं पुढे नेणं आणि त्याला पुढे येण्यासाठी हात देणं, अशी ही संघाची परंपरा होती. आणि संघामध्ये व्यक्तीला प्रमुख स्थान दिलेलं नव्हतं, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. संघ प्रमुख आहे. जर कुणी दान दिलं तर ते संघाला दान द्या असं तथागत बुद्धांचं सांगणं होतं. ते स्वतःला दान घ्यायचे नाहीत किंवा कोणताही भिक्खू व्यक्तिगत काही संपत्ती बाळगायचा नाही, तर ते संघाच्या नावानं संपत्ती असायची. त्यामुळे संघाची एक संघटित भावना होती. व्यक्तिगत भावना असती तर संघ कोलॅप्स झाला असता, पण संघटित भावनेमुळं तथागत बुद्धांचा संघ सुरू राहिला आणि आजही तशा प्रकारचा संघ काही ठिकाणी आपल्याला अस्तित्वात असल्याचं दिसतो. खरं आहे, खरं आहे. संघ भावना. आणि तुम्ही जे सांगितलेलं आहे की तिथे व्यक्तीला किंवा एका भिक्खूला कोणतं स्थान नव्हतं, तर एकूण त्या संघामध्ये जे सदस्य आहेत त्या सदस्यांचा तो एक सांघिक प्रयत्नाच्या आधारावर तथागताचा हा मार्ग किंवा तथागताचा हा विचार देशातच नव्हे विदेशात गेला. पण अशा वेळेला एखाद्या भिक्खूने
काही संघाच्या विरोधात केलेलं आहे किंवा समाजाच्या विरोधात अशी कृती केलेली आहे, त्यावेळेला काय असे नियम होते, काय त्यांना शिक्षा दिली जात होती? भिक्खू संघाच्या विनयांमध्ये अनेक अशा नियमांची माहिती आपल्याला मिळते. जर त्याकडून विनयाचं पालन झालं नाही तर एक तर ते त्यांच्या उपाध्यायांकडे, आचार्यांकडे त्या प्रकारचं मत व्यक्त केलं जायचं. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी होती की कोणी एखादा व्यक्ती असं सांगतो की भंते तुमचा भिक्खू असा असा चुकलेला आहे, तर त्यावरती तथागत बुद्ध पटकन विश्वास ठेवायचे नाहीत. प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी त्यांचं बोलणं व्हायचं किंवा संघ प्रमुख जे असायचे, संघाचं नियमन करणारे लोक, ते त्यांच्याशी संवाद साधायचे आणि त्यावरून ठरवलं जायचं की या भिक्खूला कोणत्या प्रकारचा दंड द्यावा. म्हणजे काही काळासाठी त्यांना भिक्खू जीवनापासून बाजूला करायचं का, काही वेळेला असा दंड होता की कोणत्याही भिक्खूंनी त्यांच्यासोबत व्यवहार करायचा नाही. विशेषतः देवदत्ताला अशा प्रकारचा दंड दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं की त्याच्यासोबत कुणीही कोणतेही व्यवहार ठेवायचे नाहीत, म्हणजे तो एकटा राहील की जेणेकरून त्याच्यामध्ये एक चांगला बदल घडून येण्याची शक्यता होईल. पण या दंडाचं स्वरूप असं होतं की तो त्या मार्गावरती येईल. दंडाचं स्वरूप असं नव्हतं की तो तिथून बाजूला जाईल किंवा संघातून बहिष्कृत केला जाईल. तो जिथं आहे त्या मार्गावरून नव्या मार्गावरती येण्यासाठी ज्या ज्या काही पद्धती होत्या त्या आपल्या भिक्खू संघाच्या विनयांमध्ये तथागतांनी घातलेल्या आपल्याला दिसतात. जे 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 म्हणूनच विनय पिटक तयार झालेलं आहे. परंतु हे झालंय संघामध्ये जे सामील झालेले भिक्खू होते त्यांच्या संदर्भात, की त्यांनी जर संघाच्या विरोधात किंवा समाजाच्या विरोधात अशी भूमिका घेतली तर त्यांना अशा पद्धतीची शिक्षा, म्हणजे तुम्ही सांगताय त्याप्रमाणे, ज्याला बुद्धाने ब्रह्मदंड असं म्हटलेलं आहे. तर तो जो ब्रह्मदंड, तोच समाजात जेव्हा आम्ही येतोय, समाजासाठी बुद्धाने काय असे नियम घालून दिलेले होते की त्या आधारावर तो समाज हा एक त्या चौकटीच्या बाहेर, म्हणजे ज्याला आपण विषमतेच्या बाहेर किंवा अनैतिकता त्यामध्ये येणार नाही. संघाच्या बाबतीत आपण सांगितलंय, समाजाच्या संदर्भात बुद्धाचं काय मत होतं? समाजाच्या संदर्भामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी होती की त्या काळामध्ये लोक व्यसनाधीन असायचे. दुसरी गोष्ट, जुगाराकडे लोकांचं लक्ष असायचं. यज्ञ, आपण जी मगाशी चर्चा केली की यज्ञामध्ये अनेकदा पशुहत्या केली जायची, पशूंचे बळी दिले जायचे. आणि हे पशु कोणते होते की शेतकरी लोक ज्या पशूंचा वापर करतात, विशेषतः गायी असतील, बैल असेल, अशा पशूंचा बळी दिला जायचा. तर त्यावरती प्रबोधन म्हणून, व्यक्तिगत जीवनाचा भाग जरी असला तर त्यावरती एक महत्वाचं प्रबोधन म्हणून तथागत बुद्धांनी पंचशिलाचा उपदेश सामान्य लोकांच्यासाठी दिलेला आहे. आणि त्या पंचशिलामधलं पहिलं सूत्र आहे, पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी. प्राणी हत्येपासून अलग राहण्याची, विरत राहण्याची शिकवण मी ग्रहण करतो. दुसरी गोष्ट, ह्या चोऱ्या माऱ्या व्हायच्या, लोक एकमेकांना लुटायचे, लुबाडायचे, आणि त्यापासूनही परावृत्त राहण्यासाठी अदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं समादियामी, म्हणजे दुसऱ्यानं न दिलेली वस्तू घेण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण मी ग्रहण करतो. अशा प्रकारचं ते शील होतं. आपण पाहतो की यज्ञामध्ये राजरोसपणे व्यभिचार चालायचा आणि उघड्यावरतीही व्यभिचार केला जायचा. नैतिकतेचं अधिष्ठान दिसत नव्हतं. म्हणजे आपण पाहतो की जरठकुमारी विवाह वगैरे आज आपण ऐकतो, असे प्रकार त्याही काळामध्ये होते. बालविवाह त्या काळामध्येही होते. तर अशा वेळेला जर आपलं ब्रह्मचर्य सोडलं किंवा अनैतिक जीवन जगलं तर त्या जगणाऱ्या व्यक्तीलाही दुःख भोगायला मिळायचं आणि तो ज्या कुटुंबातून आलेला असायचा ते कुटुंबही दुःखामध्ये जायचं आणि समाज व्यवस्था विस्कळीत व्हायची. म्हणून जे ग्रहत्यागी आहेत त्यांना अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदं समादियामी असं शील दिलेलं होतं. आणि गृहस्थांच्यासाठी कामेसु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी असं सांगितलेलं होतं की कामविषयक दुराचारापासून अलिप्त राहण्याची शिकवण मी ग्रहण करतो. इथं कामविषयक दुराचार हा शब्द महत्वाचा आहे, दुराचारापासून अलिप्त होणं. कारण कामभावना ही जीवनाची एक भावना आहे. व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून जन्माला आलेला किंवा प्राणी म्हणून जन्माला आलेला जे कोणी आहेत त्यांच्यामध्ये एक नैसर्गिक भावना असते. त्या नैसर्गिक भावनेलाच फक्त योग्य वळण लागावं या दृष्टीनं कामे सुमेच्छाचारा वेरमणीचं शील दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि चौथं जे महत्वाचं आहे की मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी, म्हणजे त्या काळातच नाही, आजही लोक खोटं बोलून एकमेकांना फसवतात.
आजही लोक एकमेकांची निंदा करतात, आजही लोक एकमेकांना शिव्या देतात किंवा कठोर बोलतात आणि तोडतात लोकांना. तर ते न तोडावं म्हणून मुसावादाचं शील दिलं. आणि शेवटचं फार महत्वाचं, सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही. हे दारूपासून, व्यसनांपासून अलिप्त व्हायला का सांगितलं? कारण ही प्रमादाची ठिकाण आहेत. प्रमाद ठाणा असं म्हटलंय की तिथं गेल्या, ते पिल्यानंतर, त्याचं सेवन केल्यानंतर लोकांच्या मेंदूवरचा ताबा जातो, ते प्रमाद घडतो त्यांच्याकडून. आणि म्हणून त्यापासून अलिप्त होण्यासाठी ही गोष्ट सांगितलेली आहे. बाबासाहेबांनी याविषयी असं म्हटलं की व्यक्तिगत जीवनातील दुःखातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर या पंचशिलाचं पालन करणं अतिशय आवश्यक आहे. कारण ही नैतिकता जी आहे, हाच बौद्ध धम्माचा गाभा आहे. धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म, या प्रकारचं हे सूत्र असल्याचं आपल्याला दिसतं. आणि हे सामान्य लोकांच्यासाठी, गृहस्थी लोकांच्यासाठी तथागतांनी सांगितलेलं आहे. जे जे आपण पंचशिलाचं एक खूप चांगलं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. पण जगत असताना बुद्धाचा एक सम्यक मार्ग, ज्याला मध्यम मार्ग पण आपण म्हणतोय, त्या सम्यक मार्गामध्ये जे 8 असे अष्टांगिक मार्ग सांगितलेले आहेत, ते काय आहेत थोडक्यात? अष्टांगिक मार्ग हा बौद्ध धम्माचा काय म्हणतात ते गाभा आहे. म्हणजे अष्टांगिक मार्ग म्हणजेच बौद्ध धम्म आणि बौद्ध धम्म म्हणजेच अष्टांगिक मार्ग, या दृष्टीनं त्यांना समजून घेणं खूप आवश्यक आहे. त्याची विभागणी 3 गटामध्ये केलेली असते. 3 विभाग आहेत. एक आहे प्रज्ञेचा विभाग. आपण प्रज्ञा, शील, समाधी असं असं वर्गीकरण केल्याचं पाहतो. त्या प्रज्ञेच्या विभागामध्ये सम्यक दृष्टी येते आणि सम्यक संकल्प येतो. ही सम्यक दृष्टी म्हणजे काय आहे की दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख निवारण करता येऊ शकतं आणि दुःख निवारणाचा मार्ग आहे, हे समजणं म्हणजे सम्यक दृष्टी आहे. या जीवनामध्ये दुःख आहे, ते दुःख अनित्यतेमुळे आहे, बदलणाऱ्या प्रवृत्तीमुळे आहे, चेंजिंग सगळं आहे, त्यामुळं दुःख आहे, हे समजून घेणं म्हणजे सम्यक दृष्टी समजून घेणं आहे. दुसरा जो आहे तो सम्यक संकल्प. तथागत बुद्ध काय म्हणतात की सम्यक संकल्प करा, योग्य प्रकारचे संकल्प आपण केले पाहिजेत. मी कोणाची हिंसा करणार नाही, मी कोणाची चोरी करणार नाही, मी शीलभंग होईल अशा प्रकारची कृत्य करणार नाही, अशा प्रकारचा तो सम्यक संकल्प आहे. हे प्रज्ञेच्या मार्गामध्ये आहे. त्यानंतरचा पुढचा आहे शील मार्ग. त्या शील मार्गामध्ये पुन्हा 3 अंग येतात. एक आहे सम्मा वाचा, त्यानंतर सम्मा आजीव आणि सम्यक कर्मांत, हे 3 मार्ग येतात. ही सम्यक कर्मांत म्हणजे काय आहे की योग्य प्रकारची कर्म केली पाहिजेत. आणि ती कर्म कशी की ज्या कर्मातून इतरांची हानी होणार नाही अशी कर्म, आपल्या कृती आपल्या हातून झाल्या पाहिजेत. आणि या सम्यक कर्मांतामध्ये पण एक गोष्ट महत्वाची काय, तथागत बुद्धांनी आपल्या मानसिक कृतींना फार प्राधान्य दिलेलं आहे. कारण एखादी गोष्ट पहिल्यांदा मनामध्ये जन्माला येते, मग ती मुखातून वाणीच्या रूपानं अभिव्यक्त होते आणि त्यानंतर आपण शारीरिक कृती करतो. म्हणून मानसिक कर्म सुधारलं पाहिजे. मनामध्ये जो विचार, येणारी चेतना आहे, मनामधली जी इच्छा आहे, त्याला प्रमुख कारण असं म्हटलंय. म्हणून ते कर्म आपली सुधारली पाहिजेत, शुभ चांगली कर्म केली पाहिजेत, म्हणजे सम्यक कर्मांत आहे. त्यानंतर आपण जाऊ, सम्यक आजीविका सांगितलेली आहे. आजीविका म्हणजे काय, आपण जीवन जगण्यासाठी म्हणजे धन कमावतो, ते धन जे कमावणं आहे ते योग्य मार्गाने कमावलं पाहिजे. त्यामध्ये बुद्ध असं म्हणतायत की तुम्ही नशापानाचा व्यापार करू नका, म्हणजे दारू वगैरेचा व्यापार करू नका, शस्त्र वगैरेंचा व्यापार करू नका, मांसाचा व्यापार करू नका, प्राण्यांचा व्यापार करू नका आणि विषाचा व्यापार करू नका. अशा व्यापारांमुळे काय होईल, आपल्याला धन मिळेल पण त्यामुळे इतरांची हानी होणार आहे. अशा व्यापारांपासून आपण अलिप्त राहून प्रयत्नपूर्वक, कष्टपूर्वक संपत्ती कमावली पाहिजे, हे त्यांचं म्हणणं होतं. ती सम्यक आजीविका आहे. त्यानंतर आहे सम्यक वाचा. हे सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे बौद्ध धर्मातलं, की सम्यक वाचा म्हणजे ज्या वाचेनं इतरांची मन दुखावणार नाहीत, ज्या वाचेनं इतरांची हानी होणार नाही, ज्या वाचेमुळे माणसं तुटणार नाहीत, अशा प्रकारची सम्यक वाणी आपण बोलली पाहिजे. ही 3 अंग शील मार्गामध्ये येतात. आणि शेवटची जी 3 अंग आहेत, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. सम्यक व्यायाम 4 गोष्टी त्यामध्ये आहेत की आपल्या मनामध्ये ज्या निर्माण होणं झालेल्या वाईट अकुशल गोष्टी आहेत, त्या अकुशल गोष्टी काढून टाका. दुसरी गोष्ट, अकुशल गोष्टी निर्माण होणार नाहीत यासाठी तुम्ही तिथं संयम ठेवा. तिसरी गोष्ट, ज्या कुशल चांगल्या गोष्टी आहेत त्याचं वृद्धी करा.
आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या संवर्धित करून ठेवा. हा आहे सम्यक व्यायाम. म्हणजे शरीराला धष्टपुष्ट करण्यासाठी जो एक शारीरिक व्यायाम करतो, त्याच प्रकारे मनाला धष्टपुष्ट करण्यासाठी हा मानसिक सम्यक व्यायाम आहे. त्यानंतर आहे सम्यक स्मृती, म्हणजे जागृती. सतीचा अर्थ जागृती असा जी. होतो. आपण जे बोलतो, आपण जे वागतो, आपण जी कृती करतो, आपण जो विचार करतो, त्याची जागृती ठेवणं आणि योग्य प्रकारच्या कृती आपल्या हातून होतील हे पाहणं. त्यामध्ये चार स्मृती प्रस्थान आहेत. कायेला, वेदनेला, आपल्या चित्ताला, आणि चित्तामधले जे धर्म आहेत, मनोधर्म आहेत, त्यांना पाहणं, ही म्हणजे सम्यक स्मृती आहे. आणि शेवटचं आहे सम्यक समाधी. आता ह्या सम्यक समाधीबद्दल अनेक लोकांचे अनेक गोंधळ आहेत. त्याची साधी व्याख्या अशी आहे की कुशल चित्ताची जी एकाग्रता आहे, म्हणजे चित्त आपलं कुशल आहे, चांगलं आहे, ते एकाग्र आहे, त्याला आपण सम्यक समाधी म्हणतो. नाहीतर अनेक लोकांनी त्याच्याविषयी खूप गैरसमज केलेले आहेत. तर ती सम्यक समाधी जमिनी म्हणजे काय? आपलं चित्त स्थिर करणं आणि कुशल करणं ही सम्यक समाधी आहे, दुसरं काहीच नाही. हा साष्टांगिक जी मार्ग जी आहे प्रज्ञाशील समाधीचा. अष्टांगिक मार्ग म्हणजेच बुद्ध धम्म आणि बुद्ध धम्म म्हणजेच अष्टांगिक मार्ग. म्हणजे अष्टांगिक मार्ग हा बुद्ध धम्माचा गाभा आहे. त्याशिवाय जर अष्टांगिक मार्ग काढले तर बुद्ध धम्म शिल्लक राहणार नाही. खूप चांगलं विश्लेषण केलं सर. बुद्धाच्या धम्मामध्ये दान पारामिताचं अनन्य साधारण महत्व आहे. आणि त्या दान पारामितावरच मला असं वाटतंय की हा बुद्ध धम्म जगामध्ये प्रचारित आणि प्रसारित झालेला आहे. ती दान पारामिता नेमकं काय आहे, कृपया आमच्या प्रेक्षकांना सांगा. बरोबर सर. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली आणि त्यावेळेला 22 प्रतिज्ञा ज्या दिल्या, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की भगवंतांनी सांगितलेल्या 10 पारमितांचं मी पालन करेन. आणि त्या 10 पारमितेमधली पहिलीच पारमिता ही दान पारमिता आहे. ही दान देण्याची भावना कुठून निर्माण होते? ज्या वेळेला माणूस धम्माचं आचरण करतो, धम्म समजून घेतो. आणि धम्म समजून घेणं म्हणजे काय आहे? आपण आपली मानसिक प्रक्रिया समजून घेणं, आपल्या शारीरिक प्रक्रिया समजून घेणं, म्हणजे धम्म समजून घेणं आहे. धम्म समजल्यानंतर माणसाला एक जाणीव होते की हे जे जीवन आहे ते अनित्य आहे, क्षणभंगूर आहे. आणि या क्षणभंगूर जीवनामध्ये मी माझं माझं म्हणून लोक काय करतात? अनेक गोष्टींना चिटकून बसलेले असतात. ते धम्माचा स्पर्श झाल्यानंतर त्यांना या अस्तित्वाची जाणीव होते. आणि मग मनातला जो द्वेष आहे, मनातली जी तृष्णा आहे, ती कमी कमी व्हायला लागते. ती जशी जशी कमी होईल तसं तसं दान करण्याची प्रवृत्ती वाढते. त्या व्यक्तीला असं वाटतं की आपल्या हातून लोकांचं कल्याण व्हावं. मग जो ज्ञानी माणूस असतो तो ज्ञान देतो, ज्याच्याकडे अधिक पैसा असतो तो लोकांना आर्थिक मदत करतो, ज्याच्याकडे कौशल्य असतं ते कौशल्याचं दान करतात. येनकेन प्रकारे जे जे आपल्याकडे आहे ते इतरांच्यासाठी उपयोगात आणण्याचं काम या दान पारमितेमधून होतं. बुद्धांनी असं म्हटलेलं आहे, सब दानं धम्मदानं जिनाती. सर्व दानांना धम्मदान जिंकतं. आणि हे आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. हे धम्मदान म्हणजे काय? की लोकांना चांगल्या मार्गाची शिकवण आपण दिली पाहिजे, लोकांपर्यंत चांगला मार्ग आपण पोहोचवला पाहिजे. ते सर्वश्रेष्ठ दान आहे. समजा एखाद्याला आपण कपडे दिले तर ते कपडे तो 6 महिने, 3 महिने, 6 महिने वापरू शकेल, पुन्हा कपड्यांची गरज लागेल. एखाद्याला पैसा आपण दिला तर तो 1 वर्षभर पैसे वापरू शकेल, पुन्हा पैसे संपतील. एखाद्याला अन्न दिलं तर एक वेळची भूक भागेल, पण पुन्हा त्याला भूक लागणार आहे. पण एखाद्याला जर आपण धम्म दिला, ही जगण्याची जर कला प्रदान केली, तर आयुष्यभर त्याच्यासोबत ही विचारधारा राहील. आणि या विचारधारेच्या जीवावरती, या विचारधारेच्या आधारानं त्या माणसाच्या जगण्यामध्ये बदल होईल. म्हणून दान पारमिता ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि या दान पारमितेमध्ये केवळ पैशांचं दान एवढ्या संकुचित भावनेनं आपण त्याकडे पाहू नये. आज एक गोष्ट खूप प्रकर्षानं जाणवते की एखादा व्यक्ती कार्यक्रमाला गेला आणि त्याला जर प्रवास खर्च कुणी देत असेल तर लोक म्हणतात हे धम्मदान घ्या, हे तुम्ही धम्मदान घ्या. म्हणजे त्या पैशाच्या दानाला लोकांनी धम्मदान केलेलं आहे. तर ते त्या शब्दाचं अवमूल्यन आहे असं मला वाटतं. धम्मदान म्हणजे विचारधारेचं दान आहे. लोकांना त्यांच्या दुःखातून, गुलामीतून आणि शोषणातून बाहेर काढणारी जी मतप्रणाली आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं मला वाटतं. सर, दान पारमितेच्या संदर्भात आपण खूप चांगली माहिती दिलेली आहे. बुद्धाच्या काळामध्ये 2 अशी उदाहरणं द्याल मला की बुद्धाच्या म्हणजे दान पारमिताच्या मध्ये धम्मदान म्हणजे विचाराचं दान, पैशाचं किंवा जमिनीचं दान
त्यावर एक दोन उदाहरणं असतील तर ते आणखी हा विषय जो आहे तो स्पष्ट होईल आणि आमच्या प्रेक्षकांना ते समजण्यास मदत होईल. तथागतांच्या काळामध्ये सुदत्त नावाचा एक व्यापारी होता आणि तो लोकांना अन्नदान वगैरे द्यायचा आणि त्याला अन्नदान दिल्यामुळं त्याचं नाव असं पडलं की अनाथ पिंडक, म्हणजे अनाथ लोकांना पिंडक म्हणजे अन्न देणारा म्हणून तो अनाथ पिंडक. तो त्याच्या पाहुण्यांच्या घरी गेला होता श्रावस्तीला आणि त्यावेळेला त्यानं पाहिलं पाहुण्यांच्या घरी गेल्यानंतर की तिथं घराच्या दारामध्ये रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत आणि लोक त्यांना विचारलं की काय उत्सव आहे का, तर लोक म्हटले नाही इथं बुद्ध आलेले आहेत. आणि ते बुद्ध वगैरे काय त्याला काही कल्पना नव्हती. मग तो गेला, बुद्धांचं प्रवचन ऐकलं त्यानं आणि ऐकल्यावरती त्याच्या मनामध्ये असा धर्मसंवेग जागला की इतकी चांगली जीवन प्रणाली, इतकी चांगली तत्व आपल्याकडे जर लोकांना समजली तर किती चांगलं होईल. आणि तो तिथून आला आपल्या गावाकडे आणि तो येताना विचार करत होता की इथं एखादी जागा मी विकत घेईन, तिथं एखादा विहार बांधीन, त्या विहारामध्ये तथागत येतील आणि लोकांना धम्म देतील. आणि तो येत असताना आपण पाहतो की तिथं एक वन त्याला दिसतं, जेत राजकुमाराचं ते वन असतं, जेतवन. आणि ते चौकशी केल्यानंतर लोक सांगतात की जेतवन आहे, राजकुमाराचं आहे. तर तो अनाथ पिंडक त्या राजकुमाराकडे जातो आणि त्याला म्हणतो की तुझं वन मला विकत पाहिजे, दे, कारण तिथं मी विहार बांधणार आहे, मला तिथं काहीतरी करायचं आहे. त्या जेत राजकुमाराला ते द्यायचं नसतं. मग जेव्हा आपण एखादी गोष्ट एखाद्याला देणारच नाही तर अव्वाच्या सव्वा किंमत आपण तिथं सांगतो. त्याचप्रमाणे त्या जेत राजकुमारानं असं सांगितलं की तू सोन्याच्या मोहरा तिथं जितक्या जमिनीवरती अंतरशील तितकी जमीन मी तुला देईन. कारण त्याला असं माहित होतं जेत राजकुमाराला की कुणीही माणूस सोन्याच्या मोहरा अंतरून ती जमीन घेणार नाही. पण त्या काळामध्ये शब्द दिला तर तो शब्द पाळला जायचा. अनाथ पिंडक असं म्हटलं ठीक आहे आता आपला करार झाला. आणि मग अनाथ पिंडक आला त्या वनामध्ये आणि बैलगाड्या भरून भरून काय केलं, त्यानं सोन्याची मोहरा आणल्या, त्या जमिनीवरती तो अंतरू लागला. ही बातमी जेत राजकुमाराला कळाल्यावरती तो धावत पळत आला. त्याला आश्चर्य वाटलं की हा माणूस ही वेडा आहे की काय, त्याच्या भाषेमध्ये, की जमिनीवरती सोने अंतरून तो जमीन घेत आहे. तेव्हा त्याला असं वाटलं की हा सामान्य व्यक्ती नाही, याच्या मनामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी आहेत. तेव्हा तो राजकुमार म्हटला ठीक आहे, अर्ध्यापर्यंत ते सोनं अंतरलेलं ठीक आहे, इथून पुढची जमीन मी माझ्यातर्फे देतो आणि ही जी झाडं आहेत इथली, या झाडांची पण मालकी माझीच आहे, तेही मी तुला दान देतो. आणि तिथं आपण पाहतो की अनाथ पिंडकानं जेतवनामध्ये विहार बांधला आणि तथागत बुद्धानं तिथं बोलवलं आणि तिथं बोलवून अनेक लोकांच्या जगण्यामध्ये बदल घडवून आणला. ही बाब जी आहे ती आर्थिक दानाच्या पलीकडे घेऊन जाणारी आहे. तो अनाथ पिंडक बौद्ध परंपरेमध्ये खूप प्रसिद्ध झाला. आणि आज आपण पाहतो की जे लोक दान देतात अशा पद्धतीनं चांगल्या कामासाठी, त्यांना आपण म्हणतो ही अनाथ पिंडकाची प्रवृत्ती आहे किंवा अनाथ पिंडक, आधुनिक अनाथ पिंडक आहे. असंच उदाहरण विशाखेचं आहे. ती ही स्त्री असून सुद्धा भिक्खू संघासाठी खूप चिवर दान देण्यापासून, विहार बांधून देण्यापासून अनेक कामासाठी त्यांनी मदत केली, की त्यांना असं वाटतं की ही चांगली विचारधारा आहे आणि ही लोकांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे. त्या पोचण्यामध्ये मी काहीतरी हातभार लावू शकतो, ही भावना खरोखर ही दान पारमितेची भावना आहे, ही वृद्धिंगत होणं खूप आवश्यक आहे. धन्यवाद सर. आपण दान पारमिता काय, अष्टांगिक मार्ग काय आणि पंचशील काय याविषयी आपण खूप चांगलं सांगितलेलं आहे. निश्चितच आमचे प्रेक्षक किंवा समाज हा या चर्चेतून बोध घेईल. मी जातोय बाबासाहेबाच्या स्टेटमेंटकडे. बाबासाहेब म्हणतात की बुद्धाच्या सामाजिक क्रांतीनंतर, आताच आपण सांगितलंय की बुद्धाने संघाच्या आधारावर म्हणजे संघटनेच्या आधारावर सामाजिक क्रांती केली. सामाजिक क्रांतीच्या नंतर राजकीय परिवर्तन झालं, राजकीय क्रांती आली. चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक राजे झाले. त्यांनी बुद्धाच्या विचाराला संग्रहित केलं, राजश्रय दिला. त्यानंतरची काय स्थिती होती, म्हणजे राजश्रय, सम्राट अशोकाने जो राजश्रय दिला, आपली मुलं संघमित्रा आणि महेंद्रा त्यांनी विदेशात पाठवलेली आहेत. प्रचारकाच्या भूमिकेच्या संदर्भात आणि हा विचार घराघरामध्ये माणसामध्ये पोहोचावा म्हणून राजश्रयच्या आधारावर सम्राट अशोकांचा जो कार्यकाळ होता किंवा सम्राट अशोकाचं कर्तृत्व कसं सिद्ध कराल? आपण सम्राट अशोकांचं नाव घेतलं, भारतानेच नाही तर जगाने नतमस्तक व्हावं, कृतज्ञ राहावं, इतकं मोठं काम सम्राट अशोकाने केलेलं आहे. त्यामधली सर्वात एक महत्वाची गोष्ट कोणती असेल
तर तथागत बुद्ध नावाचा व्यक्ती, सिद्धार्थ गौतम नावाचा व्यक्ती हा काही काल्पनिक पुरुष नाही, ते काही मिथक नाही आहे. हे सिद्ध करण्याचं काम सम्राट अशोकांच्या स्तंभामुळे झालं. अशोक स्तंभामुळं आपण पाहतो की लुंबिनीला जिथं सिद्धार्थ गौतमांचा जन्म झालेला होता, तिथं सम्राट अशोक गेले होते राज्याभिषेकानंतर, आणि तिथं जाऊन त्यांनी स्तंभलेख लिहिला की या ठिकाणी सिद्धार्थ गौतम जन्माला आलेले होते. आणि तोपर्यंत काय झालेलं होतं, जर सम्राट अशोकाने तिथं स्तंभ उभा केला नसता, तर आज जी काल्पनिक आपण देवी देवता पाहतो त्यांच्यासारखीच ही सिद्धार्थ गौतम किंवा बुद्ध नावाचा काल्पनिक व्यक्ती होता हे सिद्ध झालं असतं. त्यामुळे सम्राट अशोकांचे आपल्यावरती खूप उपकार आहेत. दुसरी गोष्ट, या देशामध्ये प्रतिक्रांती झाली आपण पाहतो. जर सम्राट अशोकांनी त्या काळामध्ये ब्रह्मदेश असेल, आणखी श्रीलंका असेल, तुर्कस्थान असेल, अशा देशांमध्ये आणि भारतातल्या अनेक भागांमध्ये जर धर्मप्रचारक पाठवले नसते, धम्माचा संदेश घेऊन जाणारी लोक पाठवली नसतील, तर या देशामध्ये आपण पाहतो की साधारणतः आजचं जे त्रिपिटक आहे ते 50,000 पानांचं आहे. इतका सगळा वारसा, इथं एक पान सुद्धा सापडलेलं नाही, इतका इथून धम्माचा नायनाट केला गेला. जर भारताबाहेर जर धम्म गेला नसता, तर तो आज आपल्याला सुरक्षित पद्धतीनं मिळाला नसता. हे सम्राट अशोकांचे खूप मोठे उपकार आहेत. सम्राट अशोकांच्या काळामध्ये त्यांनी राजाश्रय देण्यापूर्वी, एखादा व्यक्ती राजाश्रय कधी देतो एखाद्या धर्माला, तर अगोदर लोकांनी लोकाश्रय दिलेला असतो. जनमानसामध्ये धम्म पोचलेला होता, जनमानसांमध्ये धम्म रुजलेला होता, लोक धम्माचं आचरण करत होते, आणि तो एक प्रभाव राहतो राजावरती. राजा भवतो धम्मिको असं म्हटले की राजा धार्मिक असला पाहिजे, धम्मिक असला पाहिजे. तो कधी बनतो, जेव्हा जनमानसामध्ये त्या प्रकारचं वातावरण असतं तेव्हा. आणि सम्राट अशोकांनी धम्मदीक्षा घेतल्यानंतर जे काम केलं ते अतुलनीय असं काम आहे. त्यांनी विशेष एक गोष्ट केल्याची आपल्याला दिसते की माणसांची काळजी घेतलीच, पण प्राण्यांची काळजी घेतली, त्यांच्यासाठी दवाखाने काढले, झाडे लावण्याची प्रक्रिया केली, नद्यांची स्वच्छता असेल, बांधारे घालणं असेल, ज्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत लोकांसाठी त्या सम्राट अशोकांनी केल्या. त्यांनी धर्म अमात्य नेमले होते, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ते धर्म अमात्य काय करत होते की लोक शिलाचं पालन करतात की नाही, लोक सदाचारी आहेत की नाही, त्यामध्ये काही लोकांना अडचण आहे का, हे पाहण्याचं काम सम्राट अशोकांचे धर्म अमात्य करत होते. म्हणजे जशी एखादी आई किंवा एखादा वडील आपल्या मुलाकडे पाहतोय की हा मुलगा व्यसनी तर बनत नाही ना, हा मुलगा इतर वाईट लोकांच्या नादाला तर लागत नाही ना, याची काळजी घ्यावी जशी आई वडिलांनी, तशी सम्राट अशोकांनी काळजी घेतली. त्यांनी जे लेख लिहिले, स्तंभालेख असतील किंवा आणखी शिलालेख असतील, त्या शिलालेखांमध्ये त्यांनी धम्मलेख लिहिले, आणि त्यामध्ये ते म्हणतायत की तुम्ही शिलांचं पालन करा, तुम्ही आई वडिलांची काळजी घ्या. असा कोण राजा सांगणार आहे? इतर राजांनी काय सांगितलं असतं की तुम्हाला इतका कर द्यायचा आहे, एवढा कर द्या, इतकी संपत्ती तुम्ही राजाला जमा करा. पण हा राजा काय म्हणतो की तुम्ही शीलप्रिय व्हा, तुम्ही न्यायानं वागा, तुम्ही कुणावरती अन्याय करू नका, तुम्ही श्रमणांना त्रास देऊ नका. या प्रकारची जी अशोकांची भूमिका आहे, ती भूमिका प्रत्येक आत्ताच्या काळामध्ये झेडपी सदस्य, आमदार, खासदार, मंत्री या लोकांनी जर अशोकांचा हा मार्ग अनुसरला, तर या देशामध्ये सुद्धा ती शांतता, ती सामाजिक क्रांती आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद सर. सम्राट अशोकाच्या धम्मक्रांतीमध्ये तुम्ही जो वाटा महत्वाचा किती आहे सांगितलेला आहे. परंतु आपण बघतोय त्यांचा जो पंतू होता बृहद्रथ, याचा भर दरबारात खून करण्यात आला आणि बुद्ध धम्माच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. आणखी कोणती कारणं आहेत? कारण हे एकच कारण नाही आहे. बुद्ध धम्माच्या ऱ्हासाची कारणं कोणती? आपल्या अभ्यासातून काय सांगाल आपण? मला असं वाटतं की हे जे आता आपण सांगितलं की बृहद्रथाची हत्या झाली, हे प्रमुख कारण आहे. किंवा कारण लोकांवरती जेव्हा या प्रकारचा एक लोकांपर्यंत संदेश जातो की आपली जी राजव्यवस्था आहे ती आता संपलेली आहे, आणि त्या धर्मव्यवस्थेला आधार देणारी व्यवस्था संपलेली आहे, त्यावेळेला काय होतं की जनमानसामधून तो आधार कमी व्हायला सुरुवात होते. बृहद्रथाची हत्या हे इतकंच दिसणारी छोटी गोष्ट नाही, कारण त्याच काळामध्ये मनुस्मृती वगैरे सारख्या ग्रंथ जे आहेत त्या ग्रंथांना महत्व दिलं गेलं, ग्रंथांची निर्मिती केली गेली. दुसरी गोष्ट, रामायण महाभारतासारखे जे ग्रंथ होते त्या ग्रंथांमध्ये नव्या नव्या गोष्टी घालण्यात आल्या, विशेषतः चातुर्वर्ण्याचं समर्थन करणाऱ्या गोष्टी घालण्यात आल्या,
स्त्रियांचे हक्क अधिकार नाकारणाऱ्या गोष्टी घालण्यात आल्या. म्हणजे सांस्कृतिक अंगानं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये प्रतिक्रांती करण्यात आली. आणि जे साहित्य होतं बौद्ध धर्माचं ते साहित्य लुप्त करण्यात आलं. लोकांच्या कत्तली करण्यात आल्या. भिक्खूंना या देशातून त्या भागातून बाहेर पाठवण्यात आलं, मग घालवण्यात आलं. काही भिक्खू गेले, काही लोक लपून बसले. येन केन प्रकारे जीवनातल्या सर्व अंगातून हा धम्म निघून जावा अशा प्रकारचे प्रयत्न त्या काळामध्ये केल्याचे आपल्याला दिसतात. आणि म्हणून या देशातून धम्माचा ऱ्हास झाला असा आपल्याला दिसतो. इतकंच मला या निमित्तानं बोलायचं आहे. हा, धन्यवाद सर. चर्चा खूप छान व्हायला लागलेली आहेत. लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा खूप यायला लागलेल्या आहेत. एकूणच काय तर बुद्ध धम्म हा या प्रत्येक माणसाच्या जीवनात महत्वाचं स्थान निर्माण करणारा आहे. आणि निश्चितच जो हा विचार स्वीकारेल, मी सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीचं, त्या समाजाचं आणि त्या देशाचं कल्याण हे ठरलेलं आहे. मी जातोय मध्ययुगीन भारतामध्ये, कारण हा प्रवास जोपर्यंत बाबासाहेबापर्यंत येत नाही तोपर्यंत बुद्धाचा विचार हा अपूर्ण आहे असं त्याचा अर्थ आहे. मध्ययुगीन भारताच्या शेवटी, ज्याला आपण 19व्या शतकाच्या शेवटी म्हणूया, बुद्ध धम्माचे जे काही प्रचारक होते, म्हणजे असं नाही आहे की बाबासाहेबांनी ज्या वेळेला बुद्ध धम्म स्वीकारला त्या आधीही मध्ययुगीन भारतामध्ये आपापल्या परीने प्रयत्न झालेले आहेत. सरळ सरळ ते बुद्धाचं त्याला क्रेडिट दिल्या जात नाही. पण जे काही संत परंपरेच्या माध्यमातून हा प्रचार आणि प्रसार झालेला आहे, तो कबीराचा असेल, रोहिदासांनी केलेला असेल, तर यांनी तर हे आंदोलन चालवलंच. बुद्धाचंच ते आंदोलन होतं. बुद्धाच्या ज्या काही धम्मपदाच्या ज्या पद होती त्या पदांचंच ते विश्लेषण किंवा त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये त्याचं उच्चारण केलं, त्या गाथा तयार झाल्यात, ते श्लोक तयार झालेत. मला हे विचारायचं आहे की 19व्या शतकाच्या शेवटी दक्षिण भारतामध्ये अयोध्यदास असतील, डी डी कोसंबी असतील, यांनी जो प्रचार आणि प्रसार केला याविषयीच काय सांगाल आपण? आपल्याकडे काय अशी माहिती आहे? नाही, खूप महत्वाचा विषय तुम्ही आता छेडलेला आहे की या देशातून धम्म लुप्त झाला असं आपण म्हणतो, पण तो काही ठिकाणी मात्र जपून ठेवण्यात आला, जतन करण्यात आला. आपण ऐकलेलं असेल की 84 सिद्ध आणि 9 नाथ, 84 सिद्ध पुरुष होऊन गेले. आणि त्या 84 सिद्ध म्हणजे सिद्ध सरहपांपासून ती सुरुवात झाली. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले, सर्वसामान्य अस्पृश्य मानले गेलेल्या जातीतून आलेले लोक सिद्ध बनले. सहज यान वगैरे यानांची निर्मिती झाली. म्हणजे मूळचा थेरवाद, त्या थेरवादापासून पुन्हा महायानाची निर्मिती झाली, त्यापासून पुन्हा वज्रयानाची निर्मिती झाली. हे बौद्ध धर्माच्या विकासाचे काही प्रमाणामध्ये विकृतीचे पण हे टप्पे आहेत, पण त्यामधून विचारधारा जिवंत ठेवण्यात आली हे आपण पाहतो. 84 सिद्धांचा सरळ सरळ संपर्क नवनाथांशी झाला, नाथ परंपरेशी झाला आपण तिथं पाहतो. आणि नाथ परंपरेचा संपर्क वारकरी परंपरेशी झाला. आणि बुद्धाचा धम्म 84 सिद्धापासून नाथापासून वारकरी संतांपर्यंत आला. तो आपण जसं पाहतो की पंचशील, अष्टांगिक मार्ग, पारमिता या स्वरूपात आलेला नाही. शब्द बदलले, शब्दांचे अर्थ बदलले. बौद्ध धम्म निरीश्वरवादी आहे, पण ईश्वराला सोबत घेऊन सुद्धा धम्म त्यामध्ये आला आणि वारकऱ्यांपर्यंत हा धम्म पोहोचल्याचं आपल्याला मिळतं. संत तुकाराम महाराजांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धाच्या धम्माचा प्रभाव होता, हे आता अनेक विद्वानांनी सिद्ध केल्याचं आपल्याला दिसतं. आणि तुकाराम महाराजांनी ज्या प्रकारची अभंग रचना केली, ती अभंग रचना पाहता की बुद्ध आपल्याला त्यामध्ये सापडतात. आपण धर्मानंद कोसंबी यांचं नाव घेतलं की त्यांनी सुरुवातीला तुकाराम महाराजांच्या अभंगांचाच अभ्यास केला आणि तुकाराम महाराजांच्या अभंगांमधून त्यांना बुद्धांचं दर्शन झालंय. आपल्याला माहित असेल की तुकाराम महाराजांची जी शिष्या होती बहिणाबाई, त्या बहिणाबाईंचा एक प्रसिद्ध अभंग आहे, कलियुगी बौद्ध रूप धरी हरी तुकोबा शरीरी प्रवेशला. आता त्यामधलं आपण जरा असं काव्य बाजूला करूया, पण या कलियुगामध्ये हरीनं बुद्धाचं रूप घेतलेलं आहे आणि तो तुकोबाच्या शरीरामध्ये प्रवेशलेला आहे असं ते म्हणतायत. म्हणजे बुद्धांच्या गुणांचं रूप तुकाराम महाराजांमध्ये बहिणाबाईंना दिसतं. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की जर तथागत बुद्धांच्या काळामध्ये जर तथागत बुद्ध कोणाला तरी भेटले आणि त्यांना धम्माचा उपदेश दिला आणि त्या बदल्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीनं त्यांना अन्नदेव केलं, तर तथागत बुद्ध असे म्हणायचे
हा बोला. हा, जर तथागत बुद्धांना एखादा व्यक्ती भेटला आणि त्या बदल्यामध्ये जर अन्न देऊ केलं उपदेशाच्या बदल्यात, तर तथागत बुद्ध ते उपदेश ते अन्न घ्यायचे नाहीत. ते असं म्हणायचे की जिथं आम्ही उपदेश करतो तिथलं अन्न आम्ही घेत नाही. सेम त्याच पद्धतीनं तुकाराम महाराजही म्हणतात की जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. जिथं आम्ही कीर्तन करतो तिथलं अन्न आम्ही घेत नाही, ही एक परंपरा दिसते. दुसरी एक महत्वाची गोष्ट या सामाजिक क्रांतीच्या अनुषंगानं मी इथं सांगू इच्छितोय की तथागत बुद्धांचे भिक्खू जे चारिका करायचे अन्न ग्रहण करण्यासाठी, ते गावामध्ये जायचे तेव्हा ते सपदान चारिका करायचे. सपदान याचा अर्थ आहे घर न चुकवता, म्हणजे गावामध्ये प्रवेश केल्यानंतर एका सलग वाटेनं ते जायचे. गावामध्ये प्रवेश केल्यानंतर ते सलग वाटेनं जायचे आणि एका कडेनं गावामध्ये प्रवेश करून प्रत्येक घरामध्ये जाऊन अन्न ग्रहण करायचे. आपण कल्पना करूया की एखादा व्यक्ती ब्राह्मण कुळातून आलेला आहे, एखादा व्यक्ती क्षत्रिय कुळातून आलेला आहे, एखादा व्यक्ती वैश्य कुळातून आलेला आहे, आणि अशी माणसं जेव्हा रस्त्याच्या कडेला जी घरं असतात, आता कुणाची असतात आपण सांगायला नको, त्या कडेच्या घरामध्ये जाऊन जेव्हा त्या दारामध्ये थांबत असतील आणि त्यांच्या घरातलं अन्न घेत असतील, तर त्यावेळेला त्यांचा जो अहंभाव जो शिल्लक राहिलेला असेल तो किती तुटत असेल. तथागत बुद्धांनी एक महत्वाची गोष्ट काय केली की एक प्रकारचीच व्यवस्था, सर्वांचं मुंडन असायचं आणि भगवत शिवर अंगावरती असायचं, हीच व्यवस्था होती. मनुस्मृतीच्या काळामध्ये मनुस्मृतीचे नियम आपण पाहूया. तिथं काय म्हटलं, त्यांचा जो संन्यासी आहे तो जर ब्राह्मण असेल तर त्याचं स्वरूप वेगळं, म्हणजे त्याच्या हातातली काठी करदोरा वेगळा, त्याचा पेहराव वेगळा, आसन वेगळं. वैश्य असेल त्याचं वेगळं, क्षत्रिय असेल त्याचं वेगळं, शूद्रांना तर तो अधिकारच नव्हता. आणि तो जेव्हा घरामध्ये जायचा ब्राह्मण संन्यासी, तेव्हा तो भिक्षा मागायचा. तो भिक्षा मागताना ब्राह्मण काय म्हणायचा, भवती भिक्षांग देही. भवती म्हणजे बाई, बाई भिक्षा दे. क्षत्रिय कुळातला गेला तर तो काय म्हणायचा, भिक्षा भवती देई, म्हणजे भवती शब्द मध्ये घ्यायचा, म्हणजे भिक्षा बाई दे. आणि वैश्य कुळातला गेला तर भिक्षा देई भवती, म्हणजे भिक्षा दे बाई, म्हणजे ते बाई संबोधन शेवटी वापरायचं. म्हणजे त्या बोलण्यावरून सुद्धा लोकांना समजायची की हा संन्यासी कुठल्या वर्णातला आहे. पण जी तथागत जी. बुद्धांचे भिक्खू मात्र पिंडपाताला गेल्यानंतर मौन धारण करायचे. आता टीव्ही चॅनल मध्ये, सिरियल मध्ये, चित्रपटाचे दाखवलं जाते की नाही, बौद्ध भिक्षू पण जातात आणि भिक्षा जी दे म्हणतात, तर हे साफ चुकीचं आहे. तिथं जाऊन ते सर. शांतपणे थांबायचे आणि लोकांच्या पर्यंत एकच मेसेज जायचा की श्रमण आहेत. ही एक मेधावी समता सर. होती. जी जी. तुम्ही खूप चांगली माहिती द्यायला लागलेली आहे, पण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. हा, परत दोन आवाज येतात. तर आपल्याकडे हे वेळेचं बंधन आहे. तर बाबासाहेबांच्या एकूणच जीवन प्रवास जेव्हा आपण बघतोय, तर बुद्ध धम्म जो बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे, बौद्ध धम्म जो दिलेला आहे, बाबासाहेब म्हणतात की केळुसकर गुरुजींच्या पुस्तकाचा माझ्यावर प्रभाव पडला. नंतर बाबासाहेबांनी सर्व धर्मग्रंथ वाचले, त्याची चिकित्सा केली, त्याचं विश्लेषण केलं आणि त्यांच्या एकूण लक्षात आलंय की या देशामधला जो पूर्वीचा विचार आहे, पूर्वीचा जो धम्म आहे, तोच धम्म या देशाचं कल्याण करेल. 1935ला बाबासाहेबांनी जी धर्मांतराची घोषणा केली, नंतर 21 वर्षानंतर बौद्ध धम्म स्वीकारलाय नागपूरला. तर बाबासाहेबांनी जो धम्म स्वीकारला त्याला बाबासाहेब नवयान म्हणतात. याविषयी काय सांगाल आपण, कारण आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. पण बरेचदा म्हणतो की बाबासाहेबांनी नवयान दिलेलं आहे. त्यावेळेला बाबासाहेबांना काही लोकांनी प्रश्न विचारले की तुम्ही जो धम्म स्वीकारलेला आहे तो हीनयान आहे, महायान आहे की आणखी काय आहे. तर त्यावेळेला बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे तो धम्म मी स्वीकारलेला आहे असं बाबासाहेब म्हणतायत. आणि तो निश्चित मला प्रसंग इथं आठवत नाही, पण कुणीतरी बाबासाहेबांना असं म्हटलेलं आहे की मग याला आम्ही नवयान म्हणावं का. तर बाबासाहेब तेव्हा हो म्हटलेत. म्हणजे स्वतः बाबासाहेबांच्या तोंडून ते मी नवयान देतोय असं वाक्य दिसत नाहीये. आणि आपण हे समजून घेऊया की बुद्धाचा धम्म तोच आहे, कारण बुद्धाच्या धम्माचा गाभा आहे पंचशील, पारमिता आणि अष्टांगिक मार्ग. आणि तोच पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि पारमिता आपल्याला बाबासाहेबांनीही दिलेले आहेत. आणि त्यासोबत बाबासाहेबांनी एक दृष्टी दिलेली आहे, ती दृष्टी घेऊन भारतामध्येच नाही तर जगामध्ये हा धम्म घेऊन जाणं खूप आवश्यक आहे.
आंबेडकरी व्ह्यू न जोपर्यंत आपण धम्म मांडणार नाही तोपर्यंत बुद्धांची जी खरी क्रांती आहे ती खरी क्रांती आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. एकीकडं ही जी विषमतेची व्यवस्था आहे त्या विरोधात आपल्याला लढायचं आहे आणि त्याचबरोबर आंतरिकदृष्ट्या आपल्याला शुद्ध बनायचं आहे, आंतरिकदृष्ट्या प्रबुद्ध बनायचं आहे. या दोन पातळ्यांवरती आपण काम करणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. बाबासाहेबांनी ग्रंथामध्ये 3 गोष्टी आपल्याला दिल्या आणि बुद्धन त्याच्या धम्माचा तो गाभा आहे असं माझं मत आहे. धम्म, अधम्म आणि सद्धम्म अशा 3 गोष्टी बाबासाहेबांनी दिल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि जी प्रतिक्रांती आपण म्हणतो की पुन्हा प्रतिक्रांती येऊ नये म्हणून बाबासाहेब काय म्हणतात की अधम्म आपण टाळला पाहिजे. आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी काय दिलं की दैवी चमत्कृतीवर विश्वास, ईश्वरावर विश्वास, ब्रह्मसायुज्यावर, आत्म्यावर, यज्ञांवर, काल्पनिक अनुमानावर, धर्मग्रंथाच्या पठणावर या गोष्टींपासून आपण बाजूला होऊया. तो अधम्म आहे. मग धम्म काय आहे तर जीवनात पूर्णता साधणं, जीवनामध्ये शुद्धी साधणं, सर्व संस्कार अनित्य आहेत म्हणणं आणि हे जे जग चाललेलं आहे त्या जगाचा आधार कर्म आहे असं मानणं, त्याला बाबासाहेबांनी धम्म म्हटलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण ते समजून घेऊया की दीक्षा 22 प्रतिज्ञा देत असताना बाबासाहेब असं म्हटले होते की तो सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. बरोबर. हे वाक्य आपण अंडरलाईन करून पाहणं खूप आवश्यक आहे. तो सद्धम्म आहे. आणि सद्धम्माची व्याख्या बाबासाहेबांनी दिली. सद्धम्माचं कार्य काय असतं? पहिलं कार्य असतं मनाची मलिनता दूर करणं आणि दुसरं कार्य बाबासाहेब म्हणतायत की हे जगाला धम्मराज्य बनवणं. मग हा सद्धम्म करतो काय? पहिली गोष्ट तो प्रज्ञेला उत्तेजन देतो, दुसरी गोष्ट तो मैत्रीला उत्तेजन देतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे की जे सामाजिक अडसर आहेत त्या अडसरांना नाहीसं करण्याचं काम करतो, तेव्हाच तो सद्धम्म बनतो. या गोष्टी आपण समजून घेऊया. जीवन सुचिता राखता राखताच आपल्याला सामाजिक अडसर जे आहेत ते अडसर दूर करण्यासाठी जर काम आपण करत असू तर आपल्याला सद्धम्म समजला असं आपलं मत आहे. आणि हे जगाला सांगणं खूप आवश्यक आहे की बाबांनो हा सद्धम्म आहे, त्यामुळे जिथं जिथं सामाजिक अडसर आहेत ते नाहीसं करण्याचं काम आपण करूया, तरच खरा बुद्ध समजेल आणि बाबासाहेबांच्या दृष्टीतला बुद्ध आपल्याला समजू शकेल. बरोबर बरोबर. बाबासाहेबांनी हा धम्म स्वीकारण्यापूर्वी मुक्ती कोण पथे हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हणजे मी हा धम्म का स्वीकारतोय, एक काय कारण होती, मुक्ती कोण पथेच्या संदर्भात आपण काय सांगाल? त्यावरून बाबासाहेबांचा धम्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा धम्म स्वीकारण्याकडचा दृष्टिकोन तो आणखी स्पष्ट होईल. मुक्ती कोण पथेमध्ये बाबासाहेबांनी एक जाणीव करून दिलेली आहे की आपण ज्याला धर्म म्हणतो तो धर्म तुम्हाला खाण्यापिण्याचं स्वातंत्र्य देत नाही, तो धर्म तुम्हाला कपडे कोणते घालावे याचं स्वातंत्र्य देत नाही, तो धर्म तुम्हाला स्पर्श करून घेत नाही, तो धर्म म्हणजे तुम्हाला पाणी पिण्याची सुद्धा मुभा देत नाही, तो धर्म तुम्हाला आत्मसन्मान देत नाही. तर असा धर्म आपला का म्हणावा? ज्या धर्मानं तुम्हाला गुलाम लेखलं, ज्या धर्मानं तुमच्यावरती अन्याय केला, ज्या धर्मानं हजारो वर्ष तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलं, तो धर्म आमचा नाही. ही भूमिका बाबासाहेबांनी मुक्ती कोण पथेमध्ये मांडलेली होती. आणि त्यामध्येच मग पुन्हा बाबासाहेबांनी पॅरलल बुद्धांचा धम्म आपल्याला काय देतो तर तो समता देतो, तो आशावाद देतो. तो धर्म बुद्धाचा धम्म आपल्याला आत्मभान देतो, आत्मविश्वास देतो. हे ते सूत्र बाबासाहेबांच्या मुक्ती कोण पथेमध्ये होतं असं आपल्याला दिसतं. हा, धन्यवाद सर. मुक्ती कोण पथे याविषयी आपण अभ्यासपूर्ण विशेषतः ही मांडणी आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि आज वर्तमानमध्ये जगत असताना या व्यवस्थेचं विश्लेषण व्हायला पाहिजे, त्याची चिकित्सा झाली पाहिजे. कारण बाबासाहेबांनी तात्कालीन परिस्थितीमध्ये त्याचं विश्लेषण केलं आणि म्हणूनच त्यांनी बुद्ध धम्माची आवश्यकता का आहे ते आपल्याला पटवून दिलं आणि त्यांनी ते कृतीत सुद्धा करून दाखवलेलं आहे. आता जेव्हा आज आम्ही विचार करतो 2020ला, हा विचार मानवाच्या कल्याणाचा आहे, तर आमची काय भूमिका असली पाहिजे? आमच्या वर्तनात आचरणामध्ये काय बदल केले म्हणजे आम्ही बुद्धाच्या विचाराचे, बाबासाहेबांचे विचाराचे प्रचारक तयार करू शकतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे. एक गोष्ट महत्वाची ही केली पाहिजे की सैद्धांतिक दृष्ट्या बुद्धांचा धम्म समजून घेतला पाहिजे. कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, धर्मप्रचारकांनी बुद्धांचा धम्म बौद्धिक दृष्ट्या समजून घेतला पाहिजे.
दुसरी गोष्ट, त्या धम्माचा अनुभव घेण्याचं काम आपण केलं पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष अनुभवात तो उतरला पाहिजे. त्या धम्म मार्गावरून आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता आपण धर्मनिरपेक्ष देशामध्ये राहतो, जिथं अनेक पंथाचे लोक आहेत, अनेक वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत. ते सगळे लोक त्यांचा धर्म सोडून धर्म परिवर्तित होऊन बौद्ध बनणार नाहीत, हे निश्चित आहे. तर या लोकांच्या सोबत आपले संबंध हे मैत्रीचे संबंध असले पाहिजेत. आपली वाणी जी आहे ती मैत्रीपूर्ण वाणी असली पाहिजे. समजा समाजामध्ये काही चुकीच्या रूढी परंपरा चाललेल्या आहेत, तर त्याचं प्रबोधन करण्याची जी पद्धत आहे ती तथागत बुद्धांनी जी सम्यक वाणीची पद्धती दिलेली आहे, तथागत बुद्धांनी जो प्रबोधनाचा मार्ग दिलेला आहे, त्या पद्धतीनं असणं खूप आवश्यक आहे. आणि आज आपण पाहतो, पाली भाषेच्या उत्थानासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केले होते. पाली भाषेचं व्याकरण लिहिलेलं होतं, पाली भाषेचं शब्दकोश बाबासाहेबांनी दिलेला होता. आणि जागतिक पातळीवरती आपण तिथं संशोधन करावं, त्रिपिटकामध्ये संशोधन करावं, जगातल्या बौद्धांसोबत आपण कनेक्टेड राहावं, या दृष्टीनं प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. भारतीय बौद्धांनी इंग्रजी, पाली, संस्कृत अशा भाषा शिकून जागतिक लेवलला किंवा जगाच्या पातळीवरती धम्माला घेऊन जाणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण हा धम्म जर जगापर्यंत पोहोचणं तर आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर भारतामध्ये जी समाज व्यवस्था आहे विषमतेची, तिथपर्यंत जर हा धम्म पोहोचला तर हळूहळू माणसांच्या मनामधली जी किलमिश आहे ती निघून जातील. हळूहळू लोकांच्या पर्यंत जी समजेल, लोकांना समजू शकेल की सर्व मनुष्य मात्र समान असतात. तुम्ही जसे आहात तसेच आम्ही आहोत. आज आमच्यामध्ये बुद्धांच्या विचारांमुळे जो बदल झालेला आहे तो बदल या प्रकारचा आहे. हे जर आपण इतरांना दाखवू शकलो आणि इतरांच्या पर्यंत हे पोचवू शकलो तर निश्चितच या देशामध्ये सुद्धा धम्मक्रांती पुन्हा एकदा झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त ती पूर्णपणे लोक धर्मांतरित होतील ही अपेक्षा आपण करता कामा नये. आपण वास्तवाचं भान ठेवून जर लोकांपर्यंत पोहोचलो, आणि साधी गोष्ट आहे की जर स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या देशामध्ये जर निर्माण झाली तर ती बौद्ध धम्माची जी व्यवस्था आहे यापेक्षा ते वेगळं काय असू शकणार नाहीये. धन्यवाद सर. तुम्ही जेव्हा समाज व्यवस्थेचा उल्लेख केलेला आहे, आजच्या भारताची समाज व्यवस्था अशी आहे की जवळपास 6,500 जाती आहेत, पोट जाती आहेत. आणि हे पोट जाती एवढ्या घट्ट आहेत, जाती एवढ्या घट्ट आहेत की एक जात दुसऱ्या जातीपेक्षा क्रमिक असमानतेच्या आधारावर दुसऱ्याचा तिरस्कार करते. दुसरं म्हणजे व्यक्तिनिष्ठता फार फोफावलेली आहे. म्हणजे हाच व्यक्ती करू शकतोय, ठीक आहे, एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीसोबत आदर, म्हणजे तथागताच्या काळामध्ये थेरो महाथेरोची कन्सेप्ट जी आहे की थेरो महाथेरो, बुद्धानेच ते सांगितलेलं होतं, एक दुसऱ्याचा आपण आदर केला पाहिजे. तर हा आदर करत असताना व्यक्तिनिष्ठता, जातीनिष्ठता एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा वेळेला फार मोठं आव्हान आपल्या समोर असतं. यातून समाजाला बाहेर काढायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न. खूप महत्वाचं आहे. किचकट आणि विविधतेनं भरपूर भरलेली अशी आपली ही आजची व्यवस्था आहे. आणि इथं अनेक जाती आहेत, तर त्या जातींना सुरुवातीचं काम जे आहे की पोट जातींचं प्रबोधन करून त्यामध्ये एक मैत्रीभाव निर्माण करणं खूप आवश्यक आहे. पोट जाती मोडता मोडता जाती जातींमध्ये सुसंवाद निर्माण करणं खूप आवश्यक आहे. आणि जेव्हा जाती जातींशी आपण सुसंवाद करू तेव्हा बुद्धांचा विचार त्यांना जर सांगितला, बुद्धाने असं म्हटलंय की जातीचा अभिमान हे पराभवाचं मूक आहे. पण त्या लोकांच्या पर्यंत आपण योग्य पद्धतीनं जर पोहोचलो तर ते लोक आपल्याला ऐकून घेतील. ते ऐकून घेण्यासाठी त्या पातळीपर्यंत आपण जाणं, कारण आपण असं पाहतो की नीच मानल्या गेलेल्या जातीमध्ये जन्मलेला माणूस जरी असला तरी त्याला त्याच्या जातीचा अभिमान असतो. आणि हा जातीचा अभिमान कधी कधी तुटेल? जेव्हा त्या व्यक्तीला स्वतःचं भान येऊ शकेल, जेव्हा त्या व्यक्तीचं योग्य प्रकारचं प्रबोधन होऊ शकेल, आणि त्याला जेव्हा असं समजेल की मी माणूसच आहे आणि एक सामान्य माणूस आहे, इतरांसारखाच आहे, हे जेव्हा त्याला पटेल त्याच वेळेला त्याच्यामधून जाती निर्मूलनाची प्रक्रिया होणार आहे. हे लोकांना समजणं खूप आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, आज जे काही म्हणजे एखादा विशिष्ट नेता आणि तोच प्रमुख आहे, तो संपला की सगळी चळवळ संपते, हे जे वातावरण झालेलं आहे, मला असं वाटतं की बुद्धांचा विचार योग्य प्रकारे न समजून घेतल्यामुळं हे झालेलं आहे. कारण स्वतः बुद्धांनी सुद्धा संघाला स्वतंत्र ठेवलेलं होतं, स्वतःला संघाचा एक घटक मानलेलं होतं, संघ प्रक्रिया प्रमुख ठेवलेली होती. कारण आता जर नेता एखादा संपला तर खाली दुसरी फळी तयार नसते,
दुसरी फळी तयार नसल्यामुळे अखंड चळवळ कोलॅप्स होते. बुद्धांचा मार्ग आपण समजून घेऊन प्रत्येक माणसाला विकसित केलं पाहिजे आणि लोकशाही पद्धतीनं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व घडणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला प्रशिक्षण आणि प्रबोधन या दोन गोष्टी घेऊन जाणं खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी आतमध्ये धम्म पाहिजे, बाहेर धम्म दाखवायची गरज नाही. आतमध्ये धम्म असेल तर आपल्या वागण्या बोलण्यामध्ये जे परिवर्तन आहे ते परिवर्तन पाहून लोक आपल्याशी जोडली जातील आणि त्या जोडण्यातून एक नवा मार्ग प्रशस्त होईल असं मला वाटतं. शेवटी एक गोष्ट मी सांगतो की दोन भिक्खूंच्या गटामध्ये वाद झालेला होता कौशांबीला, आणि ते दोन गटामधले भिक्खू एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले होते की मी श्रेष्ठ आणि काही जण म्हणायचे आम्ही श्रेष्ठ आहोत. तेव्हा तथागत बुद्धांनी त्यांना एक प्रश्न केलेला होता आणि तो प्रश्न आजही परिवर्तनाच्या चळवळी पुढं आव असून उभा आहे. आजही त्या प्रश्नाचं उत्तर देणं खूप आवश्यक आहे, त्यावरती चिंतन करणं खूप आवश्यक आहे. तथागत बुद्ध असं म्हणतायत, अरे हाडे तोडणारे, प्राणहरण करणारे, गाई गुरांचं हरण करणारे, राष्ट्राला लुबाडणारे जे असतात त्यांचा देखील मेळ बसतो, मग तुमच्यात एकीका होत नाही. आणि हाच प्रश्न खूप महत्वाचा आहे. बुद्धांनी भिक्खूंना जो विचारला तो आज परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्या अनेक संघटना काम करतात, अनेक संस्था काम करतात, त्यांनी पण हा प्रश्नावरती चिंतन करणं खूप आवश्यक आहे की ते मनुवादी त्यांच्या 1000 संघटना आहेत पण त्यांचा मेळ आहे आणि आमच्यामध्ये मेळ का बसत नाही. आम्ही फुले शाह आंबेडकरांचं नाव घेतो, आम्ही बुद्धांचं नाव घेतो, आम्ही समतेचं नाव घेतो, आम्ही राज्यघटनेचं नाव घेतो, पण आम्ही आमच्यामध्ये मेळ घालू शकत नाही. कारण जो इगो आहे, जो स्वतःचा आपण वाढवून ठेवलेला आहे, स्वतःमधला जो नेता वाढवून आपण ठेवलेला आहे, तो आपल्याला मारणं, स्वतःचा इगो आपण मारणं जोपर्यंत करत नाही, त्याला जोपर्यंत आपण द्वेषाला संपवत नाही तोपर्यंत आपला मेळ बसत नाही. आपला मेळ बसवण्यासाठी बुद्धाच्या धम्माचा वापर करणं, बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करणं, ही गोष्ट करणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. निश्चितच सर, त्यासाठी बुद्धाने वज्जी समुदायाचं उदाहरण दिलेलं आहे. ते बाबासाहेबांनी बुद्धांनी त्याचा धम्म या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे की हा जो वज्जी आहे, जोपर्यंत त्यांच्या सामुदायिक मिटिंग होणार नाहीत, बैठकी होणार नाहीत, ते निर्णय होणार नाहीत, निर्णय हे सामूहिकरित्या त्यावर अंमलबजावणी करणार नाहीत, तोपर्यंत त्यांना कोणी हरवू शकणार नाही. मित्र हो, आतापर्यंत आपण अमित मेधावी सरांसोबत चर्चा केली. सामाजिक क्रांतीचे जनक तथागत बुद्ध या विषय सरांचा अभ्यासपूर्ण जे विश्लेषण होतं, मांडणी होती, ते आपण ऐकलेली आहे. कोणती व्यवस्था बदलायची असेल, आपल्याला ही विषमतावादी व्यवस्था बदलायची आहे, सामाजिक क्रांती त्या ठिकाणी आणायची आहे, तर प्रथमतः आम्ही या व्यवस्थेचं विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक, या व्यवस्थेचं विश्लेषण. दुसरं, पर्यायी व्यवस्था आपल्याकडे काय आहे. तिसरं, त्या विषयाचे किंवा त्या विचाराचे प्रचारक आपल्याकडे असले पाहिजे. ते असे प्रचारक की व्यवस्थेने, त्यांच्या व्यवस्थेने विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. म्हणजेच प्रचारक हा अभ्यासू असला पाहिजे आणि तुमचं केंद्रीय स्थळ असलं पाहिजे. जर व्यवस्था संपूर्ण देशात आहे तर ती व्यवस्था तोडायची आहे, तिला उद्ध्वस्त करायचं आहे, तर आपली सुद्धा व्यवस्था राष्ट्रीय स्तरापर्यंत असली पाहिजे, संघटन असलं पाहिजे आणि ते सिद्धांतावर आधारित संघटन असलं पाहिजे, लोकशाहीवर आधारित संघटन असलं पाहिजे, नीतिमूल्यांवर आधारित संघटन असलं पाहिजे, मानवी मूल्यांवर आधारित संघटन असलं पाहिजे. संघटन शिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. सर, आपण या ठिकाणी आलात, MNTच्या वतीने आपले मी आभार व्यक्त करतोय, धन्यवाद देतोय. आपलं अमूल्य मार्गदर्शन आम्हाला आपण दिलंय. MNTच्या वतीने पुनश्च एकदा आपले आभार. मित्र हो, दररोज 8:30 वाजता आपण एक विषयावर चर्चा करत असतो. आज आपण पर्स्पेक्टिव्ह मध्ये पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय BD बोरकर सर यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि या चर्चेचा विषय आहे बिहार चुनाव और फुले आंबेडकर राजनीती. आता बिहारमध्ये निवडणुका सुरू झालेल्या आहेत. 3-4 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी निवडणुका आहेत. त्या ठिकाणचं विश्लेषण बोरकर सर करणार आहेत आणि फुले आंबेडकरी राजनीती, राजकारणाच्या एकूणच विचारधारेच्या आधारावर हे विश्लेषण असेल. त्यांचा हा विचार आपण 8:30 वाजता आवर्जून बघावा आणि हा विचार घराघरात, माणसामाणसात, माणसाच्या मनात पर्यंत पोहोचवा, हीच या ठिकाणी मी आपणास विनंती करतोय.
कारण हा बुद्धाचा विचार आहे. बुद्धाने आम्हा सगळ्यांना हे सांगितलंय, बुद्धाने संघालाही सांगितलेलं आहे की चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय अनुकंपाय अर्थाय हिताय सुखाय दे मनुष्याण देसत भिक्कवे धम्मादि कल्याणम मध्य कल्याणम परिसायन कल्याणम. हे भिक्खूंनो, हे प्रचारकांनो, तुम्ही घराघरात जा, चालत जा, कारण हा विचार सुरुवातीला कल्याणकारक आहे, मध्य कल्याणकारक आहे आणि अंतिम सुद्धा कल्याणकारकच आहे. म्हणून आपल्याला आपला विकास साधायचा असेल, समाजाचा विकास घडवून आणायचा असेल, देशाचं उत्थान जर साधायचं असेल तर बुद्धाच्या विचाराशिवाय मार्ग नाही. परत एकदा प्रेक्षकांचे आणि अमित मेधावी सरांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद.